अहमदनगर प्रेस क्लब तथा अहमदनगर पत्रकार संघ यांच्या वतीनं बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। अहमदनगर महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात अहमदनगर पत्रकार संघाचे पत्रकार दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने बेस्ट रिपोर्टर ऑफ द इयर 2023 पुरस्कार पत्रकारांना मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। पुरस्कारासाठी निवड झालेल्या पत्रकारांमध्ये चंद्रकांत शेळके लोकमत, श्रीकांत राऊत सकाळ, महेश देशपांडे पुण्यनगरी, सचिन दसपुते सार्वमत, गोरक्ष दळवी पुढारी, दीपक कांबळे दिव्य मराठी, जयंत कुलकर्णी प्रभात, सुनील चोभे नगर सह्याद्री, भाऊसाहेब होळकर समाचार, कुणाल जायकर इलेक्ट्रॉनिक मीडिया, बाळकृष्ण गारडे मराठवाडा केसरी, स्वर्गीय भास्करराव डिक्कर स्मृती पत्रकारासाठी रियाज शेख पुरस्कार साप्ताहिक दर्शक यांचा समावेश असल्याचे संघाने सांगितले आहे। समाज सुधारणेचं महत्त्वाचं काम जे 1830-32 साली आचार्य जांभेकरांनी केलं। कोंबुर्ली गावात जन्मलेल्या जांभेकरांनी देवगड तालुक्यातल्या त्याचा वारसा घेऊन आपण चाललेलो आहोत। आताच्या पत्रकारांना माझी एक आत्मचिंतन करण्याची विनंती आहे। जांभेकर साहेब ज्यावेळी काही सुविधा नसताना, लाईट नव्हती, लेखणीचं साहित्य नव्हतं, अतिशय ग्रामीण भागात पार्श्वभूमीवर आलेले त्याचे तल्लख बुद्धिमत्तेतून, आणि यापैकी किती लोक पोंबुर्लीत गेले मला माहित नाही। मी पोंबुर्लीमधल्या त्यांच्या वाड्यामध्ये जाऊन पत्रकार दिन साजरा केलेला, म्हणून मी सांगतो त्याचं जे ज्ञान होतं, त्याचा जो आवाका होता, त्याचे वेगवेगळे लेख आपण जर वाचले तर त्यातून आपल्याला समजून येईल त्यावेळी त्याला अनेक भाषा पारंगत होत्या। आता आपल्याकडे सोशल मीडिया आणि सगळं हातात इंटरनेट असून देखील आपल्याला 1-2 भाषेपेक्षा जास्त आपण त्या प्रभावीपणे बोलू शकत नाही। म्हणून पत्रकार मित्रांनी देखील जास्तीत जास्त आपण ज्ञान संकलन कसं करता येईल, अभ्यास कसं करता येईल, एखाद्या गोष्टीवर लिहिताना त्याची मूळ सुरुवात कशी झाली, त्याचं पार्श्वभूमी काय आहे, कशामुळे अशा घटना होतात, जेणेकरून तुमचं लेख वाचले की समाजामध्ये थोडं प्रबोधन व्हायला पाहिजे। लेख हा बातमीच्या स्वरूपात असू नये असं मला स्पष्ट होतं। बातमी काय, आजची बातमी उद्या राहत नाही, शिळी होऊन जाते। मात्र तुमचा लेख जो आहे, एक विचार जो आहे, एक दिशा देणारा असला पाहिजे, जेणेकरून जो वाचक आहे त्या वाचकाच्या ज्ञानामध्ये, त्याच्या दृष्टीमध्ये, त्याच्या विचारसरणीमध्ये बदल घडला पाहिजे। अशा प्रकारचे लेख खूप कमी होत चाललेले आहेत हे दुर्दैवाने म्हणावं लागतं। मी दररोज जिल्ह्यात जेवढे प्रसिद्ध होणारे न्यूजपेपर सगळे बघतो। सकाळी माझा अर्धा तास कार्यक्रम असतो, जे जिल्ह्यातले 7-8 पेपर पब्लिश होतात, सर्व पेपर मी पाहतो आणि दर शनिवार रविवारी जे काय महत्त्वाचे लेख असतात ते लेख देखील मी वाचत असतो। काही लेख अगदी सुंदर असतात, काही लेख म्हणजे डोळ्यात अंधन घालणारे असतात। शिवाजीराव श्रीकेंचा तो आकस्तापणा लागतो बातमी सांगण्याचा किंवा एखाद्यावर अटॅक करण्याचा, म्हणजे तो खरोखर म्हणजे पोटतिडकीनं बोलत असतात। त्याचे प्रश्न काय असतात पोटतिडकीनं मांडतात। असे वेगवेगळे व्हरायटीचे पत्रकार आपल्याकडे आहेत। आमच्याकडे महाराज आहेत, ते कलेक्टर ऑफिसचे बीडमध्ये नेहमीच असतात। अतिशय सकारात्मक बातमी असते, कधीही बघा तुम्ही, म्हणजे नकारात्मक करून द्या असं म्हणत नाही मी। निंदकाची घर असावी शेजारी असं आपण म्हटलेलं आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये। काही चुका घडत असतील तर निश्चितच चुका लक्षात आणून दिल्या पाहिजे। मात्र सकारात्मक बातमीला देखील आपण त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये पॉझिटिव्ह काम करणारे जे संस्था आहेत, व्यक्ती आहेत, त्याला ऊर्जा मिळत असते। बोलणं खूप मला अजून बोलायचं होतं तुमच्या सगळ्यासमोर, एक फोरम चांगलं मला आज भेटलेलं आहे। मला थोडी तब्येती हे झाल्यामुळं जास्त बोलू शकत नाही। मात्र एक निश्चितच आहे, जसं एस पी साहेबांनी म्हणलेलं आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन वेगळे वेगळे निर्णयातून असा आता जग जाहीर झालेला आहे
की आपली जे पत्रकार बांधव आहे किंवा आपले जे न्यूजपेपर्स आहे, प्रिंट मीडिया आहे, ते सर्व 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी असा त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आता सर्व ठिकाणी हा विदित झालेला आहे. आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे आपला आर्टिकल 19 आहे कॉन्स्टिट्यूशनचा, त्याच्यामध्ये हा जो अधिकार आपल्याला भेटतो, त्याच्यामध्ये बरेच लँडमार्क जजमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये असा पण जगजाहीर झालेला आहे आणि आता लॉ झालेला आहे की फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन कधीही कर्टेल करता येणार नाही. पब्लिक सेफ्टी असो किंवा असो, त्याच्यामध्ये आपण रिजनेबल रिस्ट्रिक्शन त्यांच्यावर लावू शकतो, लेकिन फ्रीडम ऑफ स्पीच कर्टेल करता येणार नाही. आपल्याला हा जो अधिकार भेटलेला आहे, मला असं वाटत आहे की हा डेमोक्रेसीसाठी, आपला जो डेमोक्रेसी त्याच्यासाठी ते सर्वात इम्पॉर्टंट असं झालं. म्हणलं असं जसं पोलिसांसाठी ते आहे, तसं सर्व डेमोक्रेसीसाठी हा एकदम बेस्ट पॉइंट आहे. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशनमुळे आपली जे डेमोक्रेसी आहे ते अधिक प्रभावी, अधिक शक्तिशाली आणि पूर्ण जगामध्ये सर्वात चांगली डेमोक्रेसी झालेली आहे. त्याच्यामध्ये काही हिंमत नाही. आता इथे उपस्थित सर्व पत्रकार बांधव, आमचे पोलिसांसारखे, ते अहोरात्र दिवस रात्र ते मेहनत करतात. दोघांनी त्यांचे जे लोक सकाळी आपले पेपर वाचतात किंवा न्यूज वगैरे वाचतात, त्याच्यामध्ये ते त्यांचे मागे जे हार्डवर्क आहे, परिश्रम आहे, ते त्यांना कळत नाही. ते प्रत्येक छोटी छोटी बातमी संकलित करणे, नंतर त्यांनी वाचण्यासारखे बनवणे, त्याचे पाठीमागे एक पूर्ण टीमवर्क असतो. आणि ते आपले जे अहमदनगरचे जे सर्व पत्रकार आहे, पत्रकार बांधव आहे, एडिटर्स आहे, सर्व एडिटर्स आहेत, ते सर्व चांगली पद्धतीने आपली भूमिका मांडत आहेत आणि चांगली पद्धतीने चांगली बातमी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रसारित होत आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो किंवा आपल्या समोरची मिस इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन समजून आपण अनेकदा त्या गोष्टी पुढे नेत असतो, तिला बातमी म्हणून तिचं कन्व्हर्जन करत असतो. तर हे करताना जो रोष त्यातून चुकीतून ओढावतो तो पत्रकारावर ओढावतो. कारण दोष देताना पत्रकारिता आणि पत्रकार याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावणे इतकी ती मिस इन्फॉर्मेशन अलीकडे प्रभावी झालेली आहे. तर हे सर्वत्र झालेलं आहे आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून देशोदेशीचा सत्ता जिथे कुठे असतील किंवा जिथे प्रभावशाली गट आहेत, ते यावरचं नियंत्रण म्हणून स्वातंत्र्यावरच एक प्रकारे कसं ते संकुचित करता येईल म्हणून विचार करताना दिसतात. तर अशा स्थितीमध्ये पत्रकार म्हणून आपलं काम, आपली जबाबदारी खूप जास्त वाढते. पत्रकार संघटना म्हणून पुढे जाताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पत्रकारांमध्ये भिनवाव्या लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल आणि फ्रिक्शन ऑफ सेकंड मध्ये जी मिस इन्फॉर्मेशन आणि फेक न्यूज तुमच्या समोर आली आहे, तिचं पृथक्करण करून योग्य काय आणि अयोग्य काय हे निडरपणे, स्वतंत्रपणे समाजासमोर मांडावं लागेल. मला वाटतं त्यासाठी म्हणून आम्ही संघटना म्हणून त्यासाठी पुढाकार घेतोय, त्यासाठी आम्ही काम करतोय. आणि अहमदनगर पत्रकार संघ नेमकं काय करतोय, तर पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा आदर, त्यांच्या पत्रकारितेचा आदर, या गोष्टी होत राहतील. समाजाने आम्हाला आमची जी जबाबदारी दिली आम्ही पार पाडू, पण समाजाकडून एक प्रकारचं स्वातंत्र्य आणि संरक्षणही पत्रकार अपेक्षित ठेवतात. पण ते करत असताना चुका माणसाकडून होतात, त्या सर्वत्र लागू आहे, प्रत्येक व्यवस्थेला ते लागू आहे. पण म्हणून एखाद्याची NTV न्यूज मराठी, अहमदनगर.